कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मस्त मजेत असायलाच हवं. मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. थंबनेलवरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे. हो, तर मी आज माझ्या काठापदराच्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. कारण प्रत्येक गृहिणीचा साड्या हा खूप आवडता विषय आहे. कारण प्रत्येक लेडीजला वॉर्डरोबमध्ये कितीही साड्या असल्या तरी त्या मिस्टरांना नेहमी सांगत असतात, माझ्याकडे एकही साडी नाही आहे. कारण एवढं सारं कपड जरी भरलं असलं ना तरी आपल्याला लेडीजचा हा खूप आवडता विषय असतो की प्रत्येक सणासाठी फंक्शनसाठी आपण नवीन नवीन साड्या खरेदी करत असतो. तर चला, त्याचबरोबर मी साडी कोणत्या सणासाठी घेतलेली आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड आपण थोड्याफार गप्पाही मारूयात. कारण मी चॅनलला नवीन आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भरभरून असं मला सपोर्टही करा. तर चला, जास्त वेळ न लावता आपण साड्यांचं कलेक्शन पाहूयात आणि शेवटी मला छान अशी गोड कमेंटही करा किंवा तुम्हाला कोणती साडी आवडली आहे तेही नक्की सांगा. तर चला, आपण साड्या दाखवत गप्पाही मारूयात. कारण कोणती साडी कशासाठी घेतलेली आहे मी तुम्हाला नक्की शेअर करेल आणि त्याचबरोबर प्राईजही साडीची शेअर करेल. तर माझी फर्स्ट साडी आहे ही. कारण प्रत्येक मुलीला आईच्या कपडमधली साडी आणायला खूप आवडत असते. कारण जी साडी आपल्याला आईच्या कपडमधली जी आवडती ती आपण नेहमी घेऊन येत असतो. तर त्यातली माझी ही एक आहे. मला ही साडी मम्मीची खूप आवडते. याच्यावर छान असं ना जरीचं वर्क आहे, खूप शाईन करतं हे वर्क. आणि त्याचबरोबर ह्या साडीचा कलर असा काय आहे, पिंकिश आहे जरा आणि डबल शेडमध्ये आहे. हा एक तर असा पिंक कलर दिसतो आणि जो आहे असा काठाचा ना तो याच्यामध्ये फिरता कलर आहे. याच्यामध्ये हा शेड व्यवस्थित नाही दिसत आहे, बट याच्यामध्ये दोन हे आहेत कलर आहेत आणि छोटीशी अशी जे बुट्टी वर्क केलेलं आहे याच्यावरती आणि सुंदर असे याचे काठ आहेत. स्पेशली मला याचा पदर खूप आवडतो. खूप सुंदर पदर आहे या साडीचा. तर असा काहीसा पदर आहे, पूर्ण असा भरलेला आहे चिंतामणी कलरमध्ये आणि चिंतामणी कलर माझा खूप फेवरेट आहे. तर हा असा काहीसा साडीचा पदर आहे. खूप सुंदर पदर आहे हा. तर याही साडीचा मी तुम्हाला फोटो इथे साईडला असेल तर नक्की लावेल, मी काढलेला असेल तर घालून. तर ह्यातली ही एक साडी आहे फर्स्ट. आय थिंक ह्या साडीची प्राईस जास्त नाही आहे. त्या टायमिंगला ही साडी 1000 रुपीजपर्यंतच भेटलेली होती आणि सूतही खूप सुंदर आहे, खूप चापून चोपून बसते. तर ही फर्स्ट साडी आहे आणि मला हा कलर खूप छान दिसतो, त्यामुळे ही मम्मीची मी घेऊन आलेली आहे कपडमधली. खूप सुंदर जरी वर्क केलेलं आहे याच्यावरती असं फुलांचं. घातल्यावर तो खूप रिच लुक देतो. तर अशी ही साडी आहे मम्मीची माझी फर्स्ट. देन सेकंड साडी आहे ही उपाडा सिल्कमध्ये आहे. सुंदर असं याच्यावरती जे आपण कोहिरी टाईपमध्ये पान आहेत ना, जे पानाचा शेप आहे ना तो आहे. आणि खरंच ही साडी खूप सुंदर आहे. मला तर स्पेशली खूप आवडते ही. मी माझ्या लग्नामध्ये म्हणजेच जेव्हा आपण देवाच्या पाया पडायला जातो, आपल्या घाण्या बांगड्या असतो त्यावेळेसला देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी जातो ना किंवा देवासाठी आपण बांगड्या वगैरे ठेवण्यासाठी जातो ना, तेव्हा त्यासाठी मी घेतलेली ही साडी आहे. आणि मला ही उपाडा सिल्कची साडी खूप आवडते. त्याच्यावरती असं जरी वर्क केलेलं आहे आणि घातल्यावर तर इतका सुंदर लुक देते ना ही साडी. आणि त्याचा जो पदर आहे ना तो सेम ॲज इट इजच आहे, म्हणजे सेम तसाच आहे. ह्या साडीसारखाच याचा पदर आहे आणि घातल्यावर खूप चापून चोपून बसणारी ही साडी आहे. सूतही खूप सुंदर आहे या साडीचं, त्यामुळे स्पेशली मला ही साडी खूप आवडते. याचा मी फोटो नक्की लावीन. आय थिंक ही साडी मला त्या टायमिंगला 2500-3000 हजारापर्यंत काय बसली होती. तर खरंच खूप सुंदर ही साडी आहे. असं त्याच्यावरती खाली आहे ना इथे कोयरी आहेत आणि मध्ये फ्लावर्स आहेत, असे मस्त फ्लावर आहेत. मध्ये पानांचा शेप आहे आणि हे उपाडा सिल्कचं सूत आहे. म्हणजे साडीचं नाव उपाडा सिल्क होतं त्या टायमिंगला. तर असं सुंदर खूप जरी वर्क मस्त दिसतं हेही, त्यामुळे स्पेशली मला ही साडी खूप आवडते. माझ्या ही लग्नातली साडी आहे. देन माझी सेकंड साडी आहे ती म्हणजे ही वाली, जी हिला
ह्याला सेमी पैठणी असं म्हणतात आणि हिचाही पदर खूप सुंदर आहे, पूर्ण असा मोरांनी भरलेला आहे. खूप सुंदर हिचा पदर आहे. आय थिंक मी ही साडी आहे ना, जो एक लास्टचा मी व्हिडिओ शूट केला होता वटपौर्णिमेचा, त्या टायमिंगला मी ही साडी घातलेली होती आणि खूप चापून चोपून बसती. त्यातही तुम्ही पाहू शकता ती साडी, म्हणजे ही साडी. आणि खूप सुंदर असं हिचं पदर वगैरे आहे किंवा सूतही खूप छान आहे. असं चापून चोपून बसणारं हे सूत आहे. इथे ना मध्ये असे मोराची डिझाईन आहे. त्याचबरोबर असे सुंदर असे जरीचे काठ आहेत आणि हा पण फिरता कलर आहे. याच्यामध्ये ही 2 कलर आहेत. माझ्याकडे ह्या कलरच्या साड्या आय थिंक 2-3 आहेत आणि खूप सुंदर इथं ऑरेंज कलरचा असं तुरा आहे. मध्ये हेडला त्याला इथे ऑरेंज कलरचा तुरा आहे. त्याचबरोबर मध्ये पण इथे खूप सुंदर असं मोराचं विणकाम केलेलं आहे आणि पदरही तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर पदर आहे या साडीचा. कलर कॉम्बिनेशनही खूप सुंदर आहे. इवन तुमची साडी आहे ना कमी प्राईसची का असेल ना, पण त्या साडीचं जर कलर कॉम्बिनेशन असेल ना असं छान, तर खरंच खूप सुंदर साडी दिसते ती. आणि मेन गोष्ट ही राहते की तुम्ही ब्लाऊज कोणत्या पद्धतीचा शिवता, म्हणजे कशा पद्धतीचा ब्लाऊज शिवता, त्यावरही तुमच्या साडीचं लूक खरंच खूप डिपेंड राहतं. आणि ह्या साडीची प्राईस 5,500 होती. ॲक्च्युली ही साडी मी 2014मध्ये घेतलेली आहे. तर खरंच खूप सुंदर साडी आहे ही. आणि ही माझी तेल साडी आहे, जी की मी घरून लग्नामध्ये जाताना घातलेली होती. मी खूप साधा सिंपल त्यावरती लुक केला होता आणि खूप सुंदर ही साडी आहे. आय थिंक हिला पेशवाई पैठणी असंही काहीतरी म्हणतात वाटतं. एवढं मला त्यातलं माहिती नाही आहे, बट याला सेमी पैठणी असंही म्हणतात. आणि खरंच खूप सुंदर ही साडी आहे. पूर्ण साडीमध्ये ना असे थोडंसं टिकली वर्क केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा काठ आहे. ब्लाऊजलाही असेच काठ आहेत आणि मस्त असा मधला पदर आहे. तर ही साडी मला खूप आवडते. तर नेक्स्ट साडी आहे आपली नेक्स्ट साडी आहे ही मला खूप आवडती. ही माझ्या लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत होती, त्या टायमिंगला ही घेतली होती माझ्या मिस्टरांनी, सासूबाईंनी. म्हणजे माझ्या सासरकडून मला ही साडी आलेली होती माझ्या फर्स्ट संक्रांतीला. कारण माझं लग्न झालं की दुसऱ्याच महिन्यामध्ये संक्रांत होती लगेच. तर अशी सुंदर साडी आहे. मध्ये ही टिश्यू टाईपमध्ये आहे. इथे असं टिश्यूचं सूत आहे थोडंसं आणि याच्यावरती अशी नाही का पानांची डिझाईन आहे, जरीचं वर्क केलेलं आहे. आणि यामध्ये 2 शेड आहेत. सुंदर असं नाही का फ्लावर आहे आणि त्याच्यावरती असं टिकलीचं वर्क केलेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसती. आणि ही जी जरी आहे ना खूप शाईन करती. आता इथे कॅमेऱ्यामध्ये करते की नाही माहिती नाही, बट ओरिजिनलमध्ये तर खरंच खूप सुंदर अशी शाईन करते आणि खूप चापून चोपून ही साडी बसते. तर खाली तिचं असं काठ आहे, ते काठांवरती पण टिकली वर्क केलेलं आहे इथं. त्याचबरोबर पदरही खूप सुंदर पदर आहे या साडीचा. पूर्ण असा नाही का टिकली वर्कने भरलेला हा पदर आहे. अशा पद्धतीने साडीचा पदर आहे आणि तोही पूर्ण असा जरीने, गोल्डनच्या जरीने वर्क केलेला आहे, त्यामुळे खरंच खूप सुंदर वाटते. अशा पद्धतीने याचा पदर आहे. तर याही साडीचा मी नक्की फोटो लावेल आणि खूप सुंदर आहे ही साडी. आता ह्या साडीचं नाव मला ॲक्च्युली माहिती नाही आहे, बट घातल्यावरती ना खूप सुंदर दिसते. आणि लिव्हेंडर, गोल्डन आणि ब्राऊन असे 3 कलर या साडीमध्ये आहेत. खूप सुंदर दिसते. ह्या साडीची प्राईस आय थिंक 3,500 रुपये होती. आणि ब्लाऊजही मी खूप सुंदर शिवलेलं आहे. तुम्हाला ब्लाऊजचं कलेक्शन पाहायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तेही दाखवेल. खूप सुंदर साडी आहे ही मला खूप आवडते. त्याचबरोबर नेक्स्ट साडी आहे ती म्हणजे ना ही वाली. ही मी दादाच्या लग्नात घेतली होती, माझ्या मोठ्या भावाच्या लग्नात. कारण माझ्यानंतर त्याचं लग्न झालं होतं, त्यामुळे ही साडी मी त्याच्या लग्नामध्ये घेतलेली होती. ॲक्च्युली
दादाच्या लग्नामध्ये साडी घेण्यासाठी आम्ही दिवसभर इतकं फिरलो, खूप फिरलो आणि साड्याही खूप प्राईसच्या पाहिल्या किंवा खूप छान छान साड्या पाहिल्या आम्ही. कलर कॉम्बिनेशनमध्येही, काठामध्ये किंवा इथे मध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आम्ही त्या टायमिंगला पाहिलं होतं. पण मी 3,500, 4,000, 5,000पर्यंतच्या साड्या पाहत गेले, पण शेवटी मला साड्या काही पसंत पडल्या नाही. अक्षरशः 4 वाजले शेवटला फायनली. म्हणजे मुलांचं कसं असतं ना, तू घे नाही तर आता राहू दे, मी चाललो घरी, अशा पद्धतीने झालं. आणि मग मी ठरवलं एक साडी कुठली तरी घ्यायची, कारण मला खूप साऱ्या साड्या घ्यायच्या होत्या त्या दिवशी. तर फायनली सगळ्यांच्या साड्या घेऊन झाल्यानंतर मी ही साडी घेतली होती आणि मिस्टर खूप दमले होते, माझ्यावर चिडचिड करायला लागलेले. म्हटलं तर आपल्याला फायनली काही ना काही तर घ्यावं लागेल, म्हणून मग मी ही साडी घेतली. आणि तेव्हा ही साडी ना खूप फेमस होती आय थिंक. तर तेव्हा मी हे कलर कॉम्बिनेशन हे तेव्हा खूप चालायचं. म्हणजे मार्केटमध्ये नवीनच ह्या साड्या लॉन्च झाल्या होत्या, तेव्हाच मी ही साडी घेतलेली होती. आणि या साडीची प्राईस ऐकून तुम्ही खरंच शॉक होताल, कारण जशी घातली ना त्याचा जो रिचपणा किंवा दिसते ना, तर त्यापेक्षा ह्या साडीची प्राईस खूप कमी आहे त्या मानाने. आणि खूप सुंदर साडी आहे. अशी पिकॉक आहेत, ही पण एक पैठणीच आहे. अशी मस्त ना अशी पिकॉक आहेत छान इथे, नाही का, इथे अशी पिकॉक आहेत. आणि आता इकडे उलटे दिसत असतील, मध्ये अशी छान मोठी ना बुट्टी आहे, ती पण पूर्ण जरीने भरलेली आहे. आणि याच्यामध्ये ही 2 कलर आहेत. खूप सुंदर असं जे आहे ना कलर कॉम्बिनेशन आहे किंवा काठ आहेत सुंदर असे. अशाच पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने ना ब्लाऊजला काठ आहे. आणि खूप सुंदर ही साडी वाटते. हिचा पदरही खूप सुंदर आहे. अशा पद्धतीने पूर्ण मोराने भरलेला हा पदर आहे. खूप सुंदर साडीचा पदर आहे, तोही मला खूप आवडतो. आणि खूप चापून चोपून तुम्ही घालताना तशी ही साडी बसते. आणि या साडीची प्राईस आहे फक्त 1,500 रुपये. आणि मला खूप आवडते ही, माझ्या दादाच्या लग्नासाठी मी घेतली होती. तर ही एक साडी आहे. त्याचबरोबर अशा अनेक साड्या आहेत की ज्या मला खूप आवडतात आणि तुम्हालाही आवडतील अशी आशा करते, कारण खूप सुंदर साडी आहे. तर ही माझी नेक्स्ट साडी आहे. ही पण मी भावाच्या लग्नात घेतली होती, मावस भावाच्या लग्नात घेतली होती. आणि ही माझ्या मावशीने मला साडी दिलेली आहे माझ्या मावस भावाच्या लग्नामध्ये. हिचा हा पदर आहे आणि खरंच साडी खूप छान आहे. आय थिंक ह्या साडीमध्ये ना बऱ्याच बायकांकडे ही साडी आहे, फक्त कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं आहे, बट खूप सुंदर साडी आहे. आणि स्पेशली मला ह्या साडीचा आहे ना जो पदर खूप आवडलेला. आणि अशी मध्ये ना पिंक कलर शेडेडमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ही पिकॉक आहे. ही एक पैठणीचाच प्रकार आहे. तर असे छान छान ना मध्ये पिकॉक आहेत. आणि असं ना मध्ये इथं गोलमध्ये ना जरीचं वर्क केलेलं आहे. त्याचबरोबर त्या साडीचे काठही अशा पद्धतीने आहेत. आणि ब्लाऊजही खूप सुंदर आहे या साडीचा. आय थिंक मला 2 ब्लाऊज दिले होते याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ना जरीचं वर्क केलेलं आणि ब्ल्यू पिंकिशमध्ये ना पिकॉक आहेत. पर्पल ब्ल्यू कलरमध्ये चिंतामणी कलर मिक्स आहे, येल्लो आहे. आणि खरंच खूप सुंदर ही साडी दिसते घातल्यावरती. तर अशा पद्धतीने माझ्याकडे साड्यांचं कलेक्शन आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होईल ॲक्च्युली, मला असं वाटतंय. जर तुम्ही ह्या साड्यांना किंवा ह्या व्लॉगला भरभरून असा प्रतिसाद दिला तर मी माझं नेक्स्ट काठापदराचं कलेक्शन तुम्हाला नक्की दाखवेल, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. त्यामुळे मी इथंच व्हिडिओ थांबवते. आणि नक्की सांगा तुम्हाला इथली कोणती साडी आवडली. ॲक्च्युली मी ह्या साडीची प्राईस नाही सांगितली. आय थिंक 3,000 रुपये का काही ह्या साडीची प्राईस होती. आणि ही साडी ही मी 2018ला का काही घेतलेली होती. तर खरंच खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे माझ्याकडे. जर सिफॉनमध्ये किंवा ब्लाऊजचं कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल, त्याचबरोबर काठापदराचंही रिमेनिंग कलेक्शन पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला असेच छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. आणि जर अजून कलेक्शन पाहायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.